चैतन्य योगी राजाय हठयोग सुधारकाय श्रीनाथ नाथाय गुरु सार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. हे प्रिय साधकांनो, देवेंद्रनाथांच्या प्रिय साधकांनो, आता मी नाथपंथी तांत्रिक अग्निपूजा सर्व विस्ताराने देणार आहे. ही पूजा आम्ही 12 लोकांनी मिळून ही फरगडे साहेबांच्या मळ्यामध्ये दिनांक 9/8/2015 रोजी ही पूजा केली होती. मागच्या म्हणजे अग्निपूजा नंबर 1 पहिल्या भागामध्ये मी सगळ्यांना होमकुंडाची जी विशिष्ट रचना आहे आणि त्या होमकुंडामध्ये अग्नियंत्र आणि त्याच्यावरचे कंतीचा दिवा लावलेला, तेलवणे वात लावून लावलेला, असे मी कशा प्रकारे ठेवले आणि लावले, कुठे कुठे ठेवले, हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये दिला. आता मला हे करायचं आहे, दाखवायचं आहे तुम्हाला की ही यंत्र करताना वरच्या फोटोमध्ये अग्निकोठा दाखवला आहे. आता अग्निकोठामध्ये थोडे रुंद असे चौकोन आणि अरुंद असे चौकोन दाखवलेले आहेत. हे कशाचे? 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा अशा प्रकारे हे करावे लागतात. यामध्ये 10 अग्नियंत्र बनवावे लागतात. हे 10 अग्नियंत्र या वरच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे. अग्नीच्या यंत्रामध्ये, या यंत्रामध्ये 9 चौकोन आहेत. 3 चौकोन आडवे आणि 3 चौकोन उभे असे, म्हणजे 9 असे प्रकारे आहेत. आणि हे याच्यामध्ये जे आकडे आहेत ते 1 ते 9 मध्येच आहेत. त्यामुळं हे काढायला काही फार अवघड नाही. परंतु हे यंत्र, हे 10 यंत्र जे बनवायचे आहेत ते भोजपत्रावर आणि लाल किंवा काळ्या शाईने लिहायचे. अगदी सोपी गोष्ट आहे. आणि आता ह्याच्याकरता आणखी काय काय लागतं ते मी सांगतो. त्याच्याकरता तुळशीची आणि बेलाची वाळलेली पानं लागतात. ती कशा करता सांगतो मी. नंतर वारुळाची माती लागते. ही वारुळाची माती होमकुंडामध्ये सगळ्यात खालच्या तळावर वाळू, अगोदर वारुळाची माती ही पसरवायची आहे. ही वारुळाची माती, त्यानंतर त्याच्यावर वाळलेल्या तुळशी आणि बेलपत्रांची वाळलेली एक चादर, म्हणजे थोडंसं जाड पडतं अशा प्रकारची एक थर त्याच्यावर द्यायचा असतो. आणि ह्या थर दिल्यानंतर त्याच्यावर एक वाळलेली गोवरी ठेवायची. वाळलेली गोवरी ठेवून आणि त्याच्यावर ते कापसाची गादी म्हणलेली बाबांनी, कापसाची गादी ठेवायची. त्याच्यावर तूप टाकायचं आणि त्याच्यावर ते आणि त्याच्यावर मग पेटवण्याकरता कापराच्या वड्या ठेवायच्या. आणि नंतर त्यानंतर मग अशी उभी लाकडं वगैरे लावायची आणि ती लावून त्याच्यामधून कुठं थोडीशी जागा ठेवायची. कशाला? उदबत्तीमध्ये घालायला. मग म्हणजे काय, ज्या वेळेला अग्निकुंड पेटवायचा
त्यावेळेला उदबत्तीनं पेटवायचा, काडीपेटीनं नाही. उदबत्ती पेटवायची आणि ती पेटलेली उदबत्ती त्या लाकडांच्या मधून त्या कापराला लावायची आणि कापूर एकदा पेटला म्हणजे मग त्याच्या खालची जी गादी आहे ती तुपाने ओली होती आणि ती पेटगती आणि मग तो अग्नी प्रज्वलित होतो. ह्याला काय म्हणलेले माहिती? कर्पूर अग्नी, कापराने हे केलेला अग्नी. अशा प्रकारचे हा कर्पूर अग्नी पेटवून मग ते त्याच्या केंद्र. तर अगोदर अग्नियंत्र बनवले 10 अग्नियंत्र आणि 10 दिवे. आता वरच्या कोठ्यामध्ये तर 9च आहेत. मग जो 10वा दिवा आहे तो जो मुख्य बसलेला आहे, म्हणजे जो मुख्य साधक बसलेला आहे, जो सगळी पूजा सगळ्यांकडनं करून घेतोय, त्याच्या मागे 10 फुटावर एका कोऱ्या टोपलीखाली ते 10वं यंत्र आणि 10वा दिवा तिथं ठेवायचा. आणि त्याला ज्या वेळेला हे सगळे दिवे पेटवले जातात त्यावेळेला तो दिवासुद्धा पेटवायचा आणि त्याच्यावर टोपली झाकून ठेवायची. टोपली एकदा झाकून ठेवली की पुन्हा ती उघडून पाहायची नाही. परंतु ह्या दिव्यामध्ये थोडं कमी तेल टाकायचं इतर दिव्यांपेक्षा. का माहिती आहे? हा दिवा लवकर विझत नाही आणि त्यामुळं आणि जोपर्यंत तो दिवा विझत नाही तोपर्यंत ह्या मुख्य साधकाला जागेवरून उठता येत नाही. ही अगदी आम्ही प्रत्यक्ष करून पाहिलेली. ज्या वेळेला आम्ही आमचे गुरुबंधू फरगडे साहेब यांच्या शेतामध्ये ती पूजा केली त्यावेळेला आम्ही 12 लोक होतो. 12 लोक. त्या मागच्या याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही बसलेले सगळे लोक कसे आहेत, काय किती आहेत ते पहा. त्यात एक माणूस आहे दुसरा, पण त्यांनी गुरुमंत्र घेतलेला नव्हता त्यामुळे त्याला मुख्य साधक आणि त्याच्या मागची ती टोपली ह्यांच्यामधली जी लाईन आहे ही बाबांनी सांगितलं कुत्र्यांनी सुद्धा ओलांडू नये म्हणून तिथं आम्ही एक साध्या ड्रेसमधला माणूस आणि एक हा सोहळ्यातला माणूस आम्ही ते दोघंजणं 2 बाजूला ठेवले होते. अशा प्रकारे ही पूजा अत्यंत गुप्तपणे व्यवस्थित करायची असते. आणि ह्याला सगळ्यात खाली मी दिलेला आहे तो मंत्र ओम स्राम स्त्रामने ओम श्राम श्रीं श्रम श्राम हिंच. ज्या वेळेला हिंच म्हणतो त्यावेळेला असा बेंबीला झटका द्यायचा हिंच. अशा प्रकारे हा मंत्र म्हणावा लागतो. आणि याला फक्त साध्या तुपाच्या आहुती आहेत. ह्या किती 153 आहुती द्यायच्या असतात. सगळ्यात वेगळे येतात. 153 आहुती द्यायच्या असतात आणि ह्या 153 मोजण्याकरता काहीतरी व्यवस्थित विशिष्ट पद्धती तयार करावी लागते. ह्याला माळ कोणत्याही प्रकारची कोणतीही माळ चालते. फक्त माळ मोजायची पण तिला 153 कशी मोजायची कारण सगळ्या माळी 108च्या असतात. तर 153 कसे करायचे हे प्रत्येकाने या त्या वेळेला पाहावं. 153 आहुत्या करून नंतर मग हा सगळा विधी संपतो. ह्याला
हां बाबांनी म्हणजे ते हा जो 10वा दिवा आहे, 10वा दिवा म्हणजे जो टोपलीखाली झाकलेला आहे, त्याला देवेंद्रनाथांनी काय म्हणलं माहिती आहे? कंट्रोल स्विच. हे स्विच आहे, हे सगळ्यांना कंट्रोल करतं आणि सगळ्या साधनेला कंट्रोल करतं. अशा प्रकारचं हे कंट्रोल स्विच आहे आणि ह्या कंट्रोल स्विचचा दिवा विजल्याशिवाय तिथून साधकांनी हलायचं नाही. अशा प्रकारे ही अग्निसाधना ही पूर्ण होते आणि सगळ्यांनी ही करावी. परंतु ही करताना आता तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की ही एकट्याने करण्यासारखी नाही आहे. त्याला अनेक लोकांशी सध्या म्हणजे ही एक सांघिक साधना आहे. म्हणजे ह्यामुळं देवेंद्रनाथांनी सांगितलेली जी हे आहे पद्धत आहे ती सुद्धा आपोआप याच्यात अंतर्भूत आहे. देवेंद्रनाथांनी काय सांगितलं? साधना करा, परंतु त्या सांघिक साधना केल्या तर त्या जास्त फलदायी होतात. का होतात त्यांनी सांगितलं की एखाद्याचं चांगलं ध्यान लागलेलं असतं, एखाद्याच्याकडं दैवत लवकर येतात, पण त्याचा फायदा सगळ्यांना होतो. त्यामुळं सांघिक साधनेला खूप जास्त महत्त्व आहे. तरी आता मला रजा द्यावी. गुरुदेव तुमचं कल्याण करेल. सर्वांनी ही साधना व्यवस्थित करावी आणि अग्निसिद्ध करावा. कारण अग्निसिद्ध केल्याशिवाय पुढचे काहीही नाही आहे. आता हा अग्निसिद्ध केल्यानंतर मग नंतर काय करतात माहिती आहे का? आपण जे नेहमी हवन करतो, तर या हवनामध्ये हवन झाल्यानंतर पूर्णाहुती देण्याच्या ऐवजी 5 ते 7 फुटावर मागं बसायचं आणि अग्नित्राटक करायचं. अग्नित्राटक कसं करायचं? अशा वर ज्वाला ज्या येतात, फटफट करत येतात, त्याच्यावर एक बिंदू पकडायचा. हे खूप अवघड आहे, परंतु नित्य करत गेलं म्हणजे त्याला ते सोपं वाटतं. हां, तर एक बिंदू पकडायचा आणि तो बिंदू आपल्या भ्रूममध्ये घ्यायचा. आपल्या भ्रूममध्ये तो बिंदू घेतल्यानंतर मग त्याच्यावर गुरुमंत्राचा जप करत राहायचा. अशा प्रकारची ही साधना आहे. आता जेव्हा आपण तो नेहमी तो अग्नीचा बिंदू आपल्या कपाळात घेतो, त्या वेळेला प्रत्येक वेळेला तो अग्नी आपल्या भ्रूमध्यामध्ये एक योगाग्नी तयार करतो. पण इथं तुम्हाला एक आणखी धोक्याची सूचना देतो मी, बरं का. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अग्नीचा बिंदू भ्रूमध्यामध्ये आणता, तर तो फक्त भ्रूमध्यामध्येच राहू द्यायचा. आणखी काही हुशारी करायची नाही. नाहीतर म्हणजे माझ्याकडून स्वतः झालेली चुकी मी सांगतो तुम्हाला. मी जेव्हा हे केली त्यावेळेला मी तो अनाहतमध्ये आणला. म्हणलं मग सगळं शरीर आपलं अग्निमय असं होईल. आणि तसं झालं. अरे माझं सगळं शरीरात आग व्हायला लागली. आणि शेवटी देवेंद्रनाथाला मी सांगितलं, बाबा मी असं केलं. तो म्हणे आपल्याला आगाऊपणा करायची सवयच ना म्हणे. बाबा मी असं हे केलं. आणि मग बाबांनी काही ट्रीटमेंट दिली आणि काही पाणी वगैरे मंत्रून दिलं. ते पिल्यानंतर मग ती शांत झाली अग्नी. त्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. फक्त तो अग्नी भ्रूमध्येच घ्यायचा आणि भ्रूमध्ये घेऊन ते त्राटक त्याच्यावरती तिथं त्राटक बिंदूवर त्राटक करत राहायचं. म्हणजे आपल्या भ्रूमध्यामध्ये. आणि असं त्राटक करत गेल्याने पुढं सिद्धाग्नी तयार होतो. आणि हा सिद्धाग्नी झाल्यानंतर मग आपल्याला जीव ब्रह्मसेवेमध्ये एखादा जर रोगी असलेला माणूस पुढं आला तर
आपल्या ह्या भ्रूणमधून एक किरण काढता येतो. आम्ही अग्नीचा तो सिद्धाग्नीचा किरण काढता येतो. आम्ही त्याच्या अंगातले ते जे काही जंतू असतील ते सगळे त्यांनी जाळून टाकले जातात. तो आपल्या त्रासातून मुक्त होतो. बरं, अशा प्रकारे हे करता येतं. सगळ्यांनी अगदी संयम बाळगून आम्ही ही साधना करावी, म्हणजे ती यशस्वी होते. आणि ती यशस्वी करायला सद्गुरू श्री देवेंद्रनाथ तुम्हाला निश्चित मदत करतात. ओम नमादेश गुरुजी को आदेश. ओम आदेश गुरुजी आदेश. गुरुदेव देवेंद्र आदेश. तो सेवा तो चरणी समर्पण करूया. आदेश आदेश.